ची भाजी अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। बघू शकता मी शेंदोड्या घेतल्या आहे वाटीभर, मोठी वाटीभर. त्याला कट करून घेतलं आहे व्यवस्थित. कडू तर अजिबात नाही आहे. त्याच्यासाठी आपण नमक त्याच्यावर टाकून घेणार आहोत. आपण लसूण कुटून घेणार आहोत आणि आपण शेंगदाण्याचं कूट असं कुटून घेतलेलं होतं आणि चवळी वगैरे आपण शिजवून घेतलेली आहे छान पद्धतीने. आता फोडणी देऊया आपण. फोडणीसाठी तेल टाकलं, जिरे टाकलं, त्याच्यात मिरची पावडर टाकलं, कारण की आपली मिरची पावडर टाकल्याने आपल्याला चांगला तरी येते. आणि आता आपण शेंगदाण्यात पाणीचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि छान पद्धतीने अशी झालेली आहे. आणि त्याच्यात आपण शेंदोळ्या टाकून घेतलेल्या आहे आणि वरून आपण चवळ्या शिजवलेल्या असतील त्या चवळ्या टाकून द्यायच्या आहे आणि त्याला मिक्स करून हळद पावडर आणि नमक आणि थोडं पाणी असंच टाकून द्यायचं आहे. बघू शकता खूप छान पद्धतीने आपली भाजी तयार झाली. तर आता खाऊया आपण आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तर आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघू शकता अशी भाजी तुम्ही कधी खाल्ली का हे पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.